तुषार भाऊ महाजन मित्र परिवार विरुद्ध शिवराज भाऊ युवा मंच या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आहे. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला तितक्याच चांगल्या पद्धतीने सन्मान देताना चला निर्धाव चेंडूने या ठिकाणी परशुराम आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय. तर चंदन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला किरण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा परशुरामचा. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन घुसून मारणं असा एक उच्चार आपल्याला नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघायला मिळतो. घुसून मारणं काय असतं ते बघा. संपर्क झालेला नाहीये परंतु प्रयत्न घुसून मारण्याचा आहे. हो, यावेळेस वाईड यॉर्कर. चांगलं मिश्रण. या अगोदरचे दोन चेंडू जर आपण बघितले असतील तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ, थोडंसे शरीराकडे, परंतु यानंतर वाईड यॉर्कर. तर चांगलं गोलंदाजाचं मिश्रण आपण म्हणू शकतो. सटीक लाईन आणि लेंथने, चतुराईने, हुशारीने गोलंदाजी. यावेळेस मात्र संपर्क चांगला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. आणि या षटकाराने तुषार भाऊ महाजन मित्र परिवार हा संघ आपलं खातं उघडतोय चंदन यांचं. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला संपर्क. चेंडू जातोय सीमा रेषा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. पहिलं षटक संपलेलं आहे. दोन षटकार आलेले आहेत पहिल्या षटकात. चंदन याने लगावलेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुषार भाऊ महाजन मित्र परिवार 12 धावा. योगेश सोनवणे गोलंदाजीला आलेले आहेत. योगेश यांचा सामना करतील किरण. हलक्या हाताने शॉट कव्हरच्या क्षेत्रात टोलवलेला फटका. एक वेगवान धाव. आणि यावेळेस मात्र ओव्हरथ्रोची दुसरी धाव मिळते का तर नाही. चांगला बॅकअप. चंदन भोळे आता स्ट्राईकला असतील. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून गोलंदाजीला आलेले आहेत. योगेश सोनवणे
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, फटका फसलाय ललित चेंडूच्या खाली आणि चांगला झेल टिपलेला आहे ललितने. पहिला झटका. जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव यांच्याद्वारे संचलित जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिले 27 फेब्रुवारी ते 3 मार्चच्या दरम्यान रंगणारा जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार जर आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्याला श्रीराम तीर्थ मैदान अर्थात मानराज पार्क मैदानावर यावं लागेल, किंवा या सामन्यांचा आनंद जर आपल्याला घरबसल्या घ्यायचा असेल तर जळगावची सर्वांची आवडती यूट्यूब वाहिनी, ज्या वाहिनीमुळे जळगावच्या क्रिकेटरांना एक आगळी वेगळी ओळख मिळालेली लाईव्ह व्हिजन, या यूट्यूब वाहिनीला आपण लाईक करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात. व्हॅकंट एरिया आहे वाईड लॉंग ऑफचा, त्या दिशेने टोलवलेला फटका चौकार मिळतोय. दरम्यान आपल्यासोबत उपस्थित आहेत दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक सन्माननीय वासुदेव पाटील सर. आयोजन समितीतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच पालकमंत्री जळगाव जिल्हा. यावेळी चांगला संपर्क झालेला आहे, चेंडू जातोय सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. तर या स्पर्धेसाठी आपल्याला फूड प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, कल्पना कणापरी, ब्रह्मांडाचा भेद करी. पुरस्कारांचे प्रायोजक चंद्रशेखर दादा अत्तरदे, टॉस का बॉस, नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार, सरपंच तुरखेडा. सह फूड प्रायोजक पवन भाऊ सोनवणे मित्र परिवार मोहाडी, म्हसावत बोरणार गट, पवन भिलाभाऊ सोनवणे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक डॉक्टर कमलाकर पाटील मित्र परिवार फुफणी, कानडा भोकर गट, डॉक्टर कमलाकर दादा पाटील, स्वप्नील दादा परदेशी. पवेलियन नंबर 2 चे प्रायोजक तर आबासाहेब लीलाधर सोनवणे मित्र परिवार, नंदगाव. पवेलियन नंबर 1 चे प्रायोजक, बॉलिंग एंडचे प्रायोजक जनाई ट्रेडिंग कंपनी, जितेंद्र भाऊ नारखेडे, सिद्धेशा ॲग्रो, श्री रितेश माळी सर, सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव, रितेश माळी सर. सुपर 4, सुपर 6 आणि विकेटचे प्रायोजक सुशिलाई आर्ट फायबर वर्क्स अँड फॅब्रिकेशन, नंदन महाजन असोदा. बॉलचे प्रायोजक सौरभ भाऊ पाटील, संचालक पद्मालया ट्रॅव्हल्स. चला तर हे होते आपले काही सन्माननीय प्रायोजक ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा घेऊ शकतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, या चेंडूला स्टिअर केलेलं आहे, थडम्यांच्या दिशेने वळवलेलं आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, 1 गडी बाद.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, 1 गडी बाद. तुषार भाऊ महाजन मित्र परिवार. नो बॉलचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते. ओव्हर स्टिपिंगचा लो बॉल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. वाईडचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेरचा इशारा वाईड. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव आणि धाव संख्या 43, 43 धावा. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव. ऑन साइडला टोलवलेला फटका. एक धाव. यावेळेस चेंडू उंच आणि सीमारेषा पार. षटकार. तर या षटकाराच्या मदतीने आता अर्धशतक आता फलकावर लागलेलं आहे. 52 धावा, 1 गडी बाद. 4 षटकांची समाप्ती. चला, ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली बरोबर सुनील भाऊ पिसाळ आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक डॉक्टर श्री कमलाकर दादा पाटील.
ड्रिंक्स अवकाशानंतर हा पहिला चेंडू, कारण की पहिला चेंडू अवांतर होता वाईडचा. एक धाव मिळालेली होती. 54 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर मोठा प्रहार. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. नो बॉलचा इशारा आलेला आहे. चला, अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही ते पंच पुष्टी करतील. वैध चेंडू, व्हॅलिड डिलिव्हरी, नो बॉल नाहीये. साठ धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला असतील किरण धनगर, नॉन स्ट्राईकला असतील सुमित महाजन, निलेश चव्हाण यांचा चांगला चेंडू ऑफ स्टंपवर मारा करतायत. चला, गोलंदाजाच्या ऍक्शन साठीचा हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देतात. टीव्ही अंपायरांना फार काम लावलं गेलेलं आहे. 64 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. चला, व्हॅलिड बॉल. सत्तर धावा झालेल्या आहेत. यावेळेस आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न, लेगस्टमच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या वाढतीये. तुषार भाऊ महाजन मित्र परिवार संघाची 71 धावा.
दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र विरुद्ध जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच आजच्या दिवसाचा 5वा सामना. तर विनंती असेल दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या कर्णधाराला आणि जितेंद्र भाऊ पाटील युवा मंचच्या कर्णधाराला की इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय आणि हा वाईड असेल, अवांतर धाव मिळेल. आणि आता फिल्डिंग टीम कडे रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. यावेळेस चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू टप्पा पडून गिरकी घेतोय, बॅकवर्ड पॉइंट कडे जातोय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव नाकारलेली आहे. फलंदाज सुरक्षित. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलाय. मिळवलाय षटकार. सहावं षटक योगेश यांचं. 78 धावांवर दुसरा गडी बाद झालेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1.5 षटकात योगेश यांनी 20 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. फुलटॉस चेंडू. यावेळेस पंचांचा निर्णय काय येतोय? तर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. धावबाद आहे किंवा नाही.
फलंदाज सुरक्षित. क्लोज कॉल होता. यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. काउस कॉर्नर कडे षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या वाढतीये. 84 धावा. 14 चेंडू आणि 36 धावा. सुमित महाजन 2 चौकार 4 षटकार. तर निखिल चव्हाण यांनी अजून आपलं खातं उघडलेलं नाहीये. 7वं षटक सुरू आहे. शेवटचे 5 चेंडू या डावातले शिल्लक. 13.62च्या सरासरीने जर हा खेळ असाच चालू राहिला तर 7 षटकांनंतर 95 ते 100चं आव्हान हे उभं करू शकतात शिवराज भाऊ युवा मंच या संघासमोर. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव. फुलटॉस चेंडू, मोठा फटका, चेंडू उंच उडालेला आहे आणि यावेळेस समन्वयाचा अभाव. कॉलिंग झालेली नाहीये, परंतु झाली जरी असती आणि झेल जरी टिपला गेला असता तरी फलंदाज सुरक्षित राहिला असता, कारण की अबोध वेस्ट हाईटचा हा दिलेला नो बॉल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस चेंडू हवेत खेळलेला आहे. पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. फ्री हिट असल्या कारणामुळे झेल घेतला जरी असता तरी काही फरक पडला नसता. 88 धावा. फुलटॉस चेंडू काउस कॉर्नर कडे 1 धाव. 89 धावा. 3 गडी बाद. कव्हर क्षेत्रात टोलवलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो थोडासा चुकलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद व्हावं लागेल फलंदाजाला. 4था गडी आता शेवटच्या चेंडूवर बाद झालेला आहे. तर तुषार भाऊ महाजन मित्र परिवार या संघाने आपल्या निर्धारित 7 षटकात 90 धावा केलेल्या आहेत आणि शिवराज भाऊ युवा मंच या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर लक्ष असेल 91 धावांचं. 91 रन्स टू विन.
शिवराज भाऊ युवा मंच या संघाकडून बॅट चिकट घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड दिशेने गेलेला आहे. खातं उघडलंय अजयचं, खातं उघडलंय शिवराज भाऊ युवा मंच या संघाचं. देव माझा कन्स्ट्रक्शनचे सतीश भाऊ मराठे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सतीश भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला तर पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळतो आहोत. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र वासुदेव पाटील यांचा संघ कर्णधार असतील प्रशांत धनगर. जितूभाऊ युवा मंच या संघाचे कर्णधार असतील देवा पाटील. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की टॉस का बॉसच्या मंचाजवळ यायचे. सतीश मराठे यांच्या हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. देव माझा कन्स्ट्रक्शनचे संचालक. चला अभय पवार हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित असतील. टॉस का बॉस चे प्रायोजक नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार, सरपंच तुरखेडा, मोहित भाऊ मोतीरामानी, MN ग्रुप. टॉस का बॉस चे प्रायोजक ट्रॉफी प्रायोजक चंद्रशेखर दादा अत्तरदे. यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स राहुल दादा पाटील मणिगुरु आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव. करुणा कल्पना कष्ट जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड. कल्पना कणापरी ब्रह्मांडाचा भेद करी. जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव. आरोग्य आत्मनिर्भर आणि अभेद्यता. नाणेफेक होताना आपण बघू शकतो टेल्स. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे कर्णधार तुषार प्रशांत धनगर यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पॅव्हिलियनचे प्रायोजक श्री लीलाधर आबासाहेब हिरालाल सोरोणे नंदगाव. स्वप्नील भाऊ परदेशी शिवसेना उपजिल्हा प्रमुख.
फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला लॉफ्ट करून दिलेलं होतं लॉंग ऑफ सीमारेषेकडे. षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 22 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू हवेत, व्हॅकंट एरिया आहे, पॉवर प्लेचा फायदा उचलतायत फलंदाज. चौकार मिळेल आणि या चौकारांचे प्रायोजक सुशिलाई आर्ट. ओ आडव्या बॅटने चांगला संपर्क, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. दोन षटकांची समाप्ती, 38 धावा. सुमित महाजनच्या या षटकात 28 धावा आलेल्या आहेत. सुशिलाई आर्ट प्रायोजित सुपर 4 आपल्याला बघायला मिळाला आहे एक्स्ट्रा कव्हर रिझनला. चांगला फटका, या चौकाराने धावसंख्या 42. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत, उंच गेलेला फटका आणि सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू गेलेला आहे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. अजय यांना परतावं लागेल. चांगली खेळी केलेली आहे, चांगली सुरुवात करून दिलेली आहे अजय आणि निलेश यांनी. शिवराज भाऊ युवा मंच संघाला 48 धावांवर पहिला गडी बाद होतोय. तिसरं षटक सुरू आहे. 7 षटकांचा हा सामना असेल.
48 धावांवर दुसरा फलंदाज तंबूत परतलेला आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव मिळते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवराज भाऊ युवा मंच संघाची धावसंख्या 49 धावा. 57 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक सुरू आहे. निलेश 8 चेंडू 35 धावा. तर या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक आपल्याला निलेशच्या बॅटमधून बघायला मिळतं का ते बघूया. 57 धावा, 2 गडी बाद. चौथ्या षटकातला दुसरा चेंडू असेल प्रवीण यांचा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला उंचावरून टोलवलेला आहे. षटकार! इवल्या इवल्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारतोय षटकार. झुकेगा नाही साला, ठोकलाय पठ्ठ्याने षटकार. तर आता मात्र निलेश यांना घाई झालेली आहे आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची. चौकार आणि षटकारांची भाषा बोलतायत. या चौकाराचे प्रायोजक होते सुशिलाई आर्ट्स अँड फॅब्रिकेशन, नंदन महाजन, असोदा. 67 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, उंच टोलवलेला फटका. निलेशची दहाड आणि निलेशने फोडलाय पहाड. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 11 चेंडू 51 धावा. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक केलेलं आहे निलेश चव्हाण यांनी. 6 षटकार 3 चौकार. 450 पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केलेली आहे. आणि या षटकाराचे प्रायोजक होते सुशिलाई आर्ट्स अँड फॅब्रिकेशन, नंदन महाजन. शक्ती प्रदर्शन करतोय या ठिकाणी निलेश चव्हाण. उत्कृष्ट फलंदाजी. 11 चेंडू 51 धावा, 73 धावा, 2 गडी बाद. तर चालत चालत या चेंडूवर आलेले होते. चांगलं पददालित्य आपण म्हणू शकतो, फुटवर्क आणि चांगला संपर्क.
4 चेंडूंमध्ये 24 धावा दिलेल्या आहेत प्रवीण यांनी. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि यावेळेस दर्शक दीर्घेत आणि दर्शकांनी क्षेत्ररक्षकाचं काम चोख बजावलेलं आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट झेल टिपलेला आहे आपल्या दर्शकांनी. तर बघा मित्रांनो, जळगावकर दर्शकांची एक खासियत जर आपण बघितली असेल, मैदान कुठलेही असो, हे श्रीराम पार्क मैदान असो, शिवतीर्थ मैदान असो, सागर पार्क मैदान असो, दर्शक लगेच चेंडू फेकतात आणि जे आयोजक आहेत त्यांचा वेळ वाचवतात. नक्कीच जळगावच्या दर्शकांचं कौतुक करावं लागेल. आणि आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आपण पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून बघूया. आपल्या जळगावकर दर्शकाने अतिशय सुंदर झेल टिपलेला आहे आणि लगेच क्षणाचाही विलंब न करता चेंडू मैदानात फेकलाय. चला, ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक डॉक्टर कमलाकर पाटील, माजी उपसरपंच फुपणी. 80 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 30.67च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. 11. चांगला फटका, वन बाउन्स चौकार. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला फटका. निलेश चव्हाण 15 चेंडूंमध्ये 63 धावा काढून तुफानी हल्ला चढवत आहेत. तुषार भाऊ महाजन मित्र परिवार संघाच्या गोलंदाजांवर काउंटर अटॅक. 5व्या षटकात हा संघ सामना जिंकतो की काय? शिवराज भाऊ युवा मंचचा संघ 5व्याच षटकात हा सामना जिंकतो का काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. बघूया काय होतंय ते. चंदन यावेळेस ऑफ्टमच्या बाहेर फुल टॉस चेंडू, कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका, मिळतोय षटकार आणि हा सामना शिवराज भाऊ युवा मंच या संघाने जिंकलेला आहे. 8 गडी राखून तुषार भाऊ महाजन मित्र परिवार असोदा या संघावर शिवराज भाऊ युवा मंच या संघाने विजय मिळवलेला आहे. वेल डन. तर आपल्याला आता मैदानाच्या आत खेळाडू वृत्तीचं दर्शन घडेल. दोन्ही संघ एकमेकांना भेटतील, एकमेकांना शुभेच्छा देतील. चला, पुढच्या संघाने लवकरात लवकर तयार व्हायचंय. प्लेइंग 11 अपडेट करायची आहे.